भूमितीय श्रेणी. मुलांनो, याआधी आपण अंकगणिती श्रेणीचा अभ्यास केला आहे. म्हणजे अशी क्रमिका की ज्यामध्ये मागील पदात एक विशिष्ट संख्या मिळवल्यास पुढील पद मिळते. आता खालील क्रमिका विचारात घ्या. तुम्हाला पहिल्या क्रमिकेतील पुढील 3 पदे शोधता येतील का? पहिल्या क्रमिकेतील पुढची 3 पदे 81, 243, 729 ही आहेत. तुम्हाला दुसऱ्या क्रमिकेतील पुढील 3 पदे सांगता येतील का? दुसऱ्या क्रमिकेतील पुढची 3 पदे 32, 64, 128 अशी आहेत. प्रत्येक क्रमिकामध्ये आपण आधीच्या पदाला एका विशिष्ट संख्येने गुणून पुढील पद मिळवू शकतो. पहिल्या क्रमिकेतील विशिष्ट संख्या आहे 1 गुणिले 3 बरोबर 3, 3 गुणिले 3 बरोबर 9, याप्रमाणे पुढे. या सर्व क्रमिकांमध्ये प्रत्येक पदाचे आधीच्या पदाशी घेतलेले गुणोत्तर समान असते. उदाहरण: एका प्रकारच्या जीवाणूंच्या समूहाची संख्या दर 2 तासांनी दुप्पट होते. सुरुवातीला 500 जीवाणू असल्यास 24 तासानंतर किती जीवाणू असतील? उकल. सुरुवातीला जीवाणूंची संख्या 500 आहे. म्हणजेच T1 बरोबर 500. 2 तासानंतर 2 गुणिले 500 बरोबर 1000 जीवाणू, म्हणजेच T2 बरोबर 1000. 4 तासानंतर 2 गुणिले 1000 बरोबर 2000 जीवाणू, म्हणजे T3 बरोबर 2000. अशा प्रकारे पुढील क्रमिका मिळते. 500, 1000, 2000, 4000 याप्रमाणे पुढे. वरील क्रमिकेमध्ये पहिल्या पदाखेरीज पुढील प्रत्येक पद मागील पदास एका विशिष्ट संख्येने गुणून मिळते. म्हणजे कोणत्याही 2 क्रमागत पदांचे एकमेकांची गुणोत्तर समान असते. अशी उदाहरणे ज्या श्रेणीचा उपयोग करून सोडवता येतात त्या श्रेणीला भूमितीय श्रेणी असे म्हणतात. भूमितीय श्रेणी ही एक अशी क्रमिका असते जी प्रथम पद दिले असता आधीच्या पदाला r या शून्येतर वास्तव संख्येने गुणून पुढचे पद मिळते. या विशिष्ट संख्येस सामान्य गुणोत्तर म्हणतात. अशा प्रकारे एखादी क्रमिका T1, T2, T3 याप्रमाणे पुढे ही एक भूमितीय श्रेणी असल्यास T1 बरोबर A, T2 बरोबर AR, T3 बरोबर AR चा वर्ग याप्रमाणे पुढे. म्हणजेच T2 छेद T1 बरोबर R, T3 छेद T2 बरोबर R, T4 छेद T3 बरोबर R याप्रमाणे पुढे. लक्षात ठेवा, 1 शून्याने भागणे शक्य नसल्याने भूमितीय श्रेणीतील सामान्य गुणोत्तर तसेच कोणतेही पद 0 असू शकत नाही. 2 सामान्य गुणोत्तर एक धनसंख्या असल्यास भूमितीय श्रेणीतील सर्व पदांचे चिन्ह समान असते, धन किंवा ऋण. 3 जर एखाद्या भूमितीय श्रेणीत सामान्य गुणोत्तर r ही ऋण संख्या असेल तर त्या भूमितीय श्रेणीच्या कोणत्याही 2 क्रमागत पदांचे चिन्ह विरुद्ध असते. अशा भूमितीय श्रेणीत एका आड एक धन आणि ऋण पदे असतात. आता आपण भूमितीय श्रेणीचे सामान्य रूप म्हणजे काय ते पाहू. सामान्यपणे कोणतीही भूमितीय श्रेणी आपण खालीलप्रमाणे लिहू शकतो, जसे AR, AR चा वर्ग, AR चा घन याप्रमाणे पुढे. येथे A हे पहिले पद,
आणि आर हे सामान्य गुणोत्तर आहे. भूमितीय श्रेणीचे एनवे पद. खालील भूमितीय श्रेणी विचारात घ्या, जिचे पहिले पद ए आणि सामान्य गुणोत्तर आर आहे. T1, T2, T3, T4 आणि याप्रमाणे पुढे. यावरून T1 किंवा T1 बरोबर A, T2 किंवा T2 बरोबर AR, T3 किंवा T3 बरोबर AR चा वर्ग, T4 किंवा T4 बरोबर AR चा घन. आता T2 छेद T1 बरोबर R, T3 छेद T2 बरोबर R आणि याप्रमाणे पुढे Tn छेद Tn वजा 1 बरोबर R. सर्व n वजा 1 या गुणोत्तरांचा गुणाकार करून आपल्याला मिळते T2 छेद T1 गुणिले T3 छेद T2 गुणिले T4 छेद T3 आणि याप्रमाणे पुढे Tn छेद Tn वजा 1 बरोबर R गुणिले R गुणिले R याप्रमाणे पुढे n वजा 1 पर्यंत, म्हणजेच Tn छेद T1 बरोबर R चा n वजा 1 घात, म्हणजेच Tn छेद A बरोबर R चा n वजा 1 घात. सर्वसाधारणपणे Tn बरोबर AR चा n वजा 1 घात. आता आपण एक उदाहरण पाहू. खालील भूमितीय श्रेणीचे nवे पद म्हणजेच Tn काढा आणि त्यावरून T5 किंवा T5 काढा. 3, 6, 12 आणि पुढे. उकल. येथे आपल्याला A बरोबर 3 आणि R बरोबर 2 अशा किमती आहेत. आता Tn बरोबर AR चा n वजा 1 घात. म्हणून Tn बरोबर 3 गुणिले 2 चा n वजा 1 घात. Tn बरोबर 3 गुणिले 2 चा 5 वजा 1 घात. म्हणून Tn बरोबर 3 गुणिले 2 चा चौथा घात. म्हणून Tn बरोबर 48. अशा प्रकारे T5 किंवा T5 बरोबर 48. आता आपण अभ्यास 1.7 मधील काही उदाहरणे सोडवू. 1. खालील भूमितीय श्रेणीचे 9वे पद काढा. 3, 6, 12, 24 याप्रमाणे पुढे. उकल. येथे आपल्याला किमती मिळतात A बरोबर 3 आणि R बरोबर 2. आता Tn बरोबर A गुणिले R चा n वजा 1 घात. म्हणून T9 बरोबर 3 गुणिले 2 चा 9 वजा 1 घात बरोबर 3 गुणिले 2 चा 8वा घात बरोबर 3 गुणिले 256. म्हणून T9 किंवा T9 बरोबर 768. अशा प्रकारे 9वे पद 768 आहे. 2. पुढील भूमितीय श्रेणीचे 7वे पद आणि सामान्य गुणोत्तर काढा. 2 वजा 6 18 आणि पुढे. उकल. दिलेली क्रमिका आहे 2 वजा 6 18 याप्रमाणे पुढे. T1 बरोबर 2, T2 बरोबर वजा 6, T3 बरोबर 18. R बरोबर T2 छेद T1 बरोबर वजा 6 छेद 2 बरोबर वजा 3. येथे आपल्याला A बरोबर 2, R बरोबर वजा 3 मिळाले. आता Tn बरोबर A गुणिले R चा n वजा 1 घात. म्हणून T7
किंवा T7 बरोबर 2 गुणिले वजा 3चा 7 वजा 1 घात, म्हणून T7 बरोबर 2 गुणिले 3चा 6वा घात, म्हणून T7 बरोबर 2 गुणिले 729 बरोबर 1458. म्हणून भूमितीय श्रेणीचे 7वे पद 1458. 3. खालील भूमितीय श्रेणीचे 69वे पद काढा. 1 वजा 1 1 वजा 1 याप्रमाणे पुढे. उकल. दिलेल्या भूमितीय श्रेणीची क्रमिका 1 वजा 1 1 वजा 1 याप्रमाणे पुढे. येथे आपल्याला मिळते a बरोबर 1, r बरोबर T2 छेद T1 बरोबर वजा 1 छेद 1 बरोबर वजा 1. आता Tn बरोबर a गुणिले r चा n वजा 1 घात, म्हणून T69 बरोबर 1 गुणिले वजा 1 चा 69 वजा 1 घात बरोबर 1 गुणिले वजा 1 चा 68वा घात बरोबर 1. या भूमितीय श्रेणीचे 69वे पद 1 आहे.